सांगलीत हिंदू व्यवसाय बंधू व सर्वमंगल ग्रुप तर्फे प्रदर्शन. हिंदू व्यवसाय बंधू व सर्वमंगल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील राजमती भवन निमिनाथ नगर येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी गृहोपयोगी वस्तू, साहित्य व अनेक वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते, हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते व सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना पोंक्षे म्हणाले की हिंदूंनी हिंदूंसाठी व्यवसाय करावा. हिंदूंनी प्रत्येक गोष्ट हिंदू व्यावसायिकाकडूनच विकत घ्यावी. हिंदू कॉर्पोरेट तुमच्या घरात येणार आहे. प्लंबर, वायरमन, सुतार, गवंडी वगैरे कारागीर तुमच्या घरात यायला हवा. तो कितीही उर्मट असला तरी चालेल, परंतु तो हिंदू असावा. तो कितीही उशिरा आला तरी चालेल, परंतु तो हिंदूच असावा. धर्मांतर होण्यापेक्षा 4 दिवस वाट बघावी लागली तरी चालेल. छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं की स्वतःचा धर्म मात्र बदलू नकोस, काही जरी झालं तरी चालेल, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना भाजप प्रवक्त्या नीता केळकर म्हणाल्या की हिंदू व्यवसाय स्थापन केला ते श्रीरंग केळकर व बापट सर यांनी 2024ला. आतापर्यंत 10,000 सदस्य या ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. आता हिंदू युट्यूब चॅनलचेही उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू ग्राहकांना प्रत्येक वस्तूची घरपोच सोय होईल यासाठी एक कॉल सेंटरही चालू करणार असल्याचे त्या म्हणाल्या. हिंदू व्यवसाय बंधूतर्फे आज येथे उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. सर्व स्टॉलधारक, व्यावसायिक, भेट देणारे मान्यवर तसेच आपल्या हिंदू कुटुंबियांचे मी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. हिंदू व्यवसाय बंधू ग्रुप सांगली आणि सर्व मंगल ग्रुप सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य प्रदर्शन 2026 मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. या प्रदर्शनाला खास उपस्थिती लावणारे आपले प्रमुख पाहुणे मराठी सिने अभिनेते आणि हिंदुत्व पुरस्कर्ते श्री शरदजीत पोंक्षे यांचे नंदकुमार बापट सर यांचेही मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता मी केळकर सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा, सन्मान करावा. स्कीम आणि कॉल सेंटर याची माहिती देण्यासाठी सौ नीताताई केळकर यांना मी विनंती करते. माझे हिंदू व्यवसाय ग्रुप ज्यांनी स्थापन केला ते श्रीरंग केळकर आणि बापट सर यांना सांगलीत कोणी ओळखत नाही असं नाही आहे. हा एक नवीन उपक्रम त्यांनी 2024ला सुरू केला. त्याच्या आधी त्यांचा एक यूथ एवढी प्रेमी नावाचा ग्रुप स्थापन केला होता आणि त्या माध्यमातून जवळजवळ आम्ही सांगली, सातारा आणि कोल्हापूर ज्या जिल्ह्यातले डोंगर पालथे घातले आणि साधारण 50 ते 70पर्यंतचे तरुण मोठमोठे ट्रेक आम्ही यशस्वी केलेले आहेत. आणि आता हा हिंदू व्यवसाय बंधूचा 2024ला पहिल्यांदा त्याचं आपण प्रदर्शन भरवलं. सांगलीमध्ये ग्रुप स्थापन झाला. इचलकरंजी, तासगाव या ठिकाणवरनं कोल्हापूर या ठिकाणी हे ग्रुप स्थापन झाले. पुण्यात पण स्थापन झालेलं आहे आणि सुमारे जवळजवळ 10,000 लोक याचे आता आपले मेंबर झालेत. उद्देश हाच आहे की आपल्या लोकांना काम मिळावं, जे छोटे व्यावसायिक आहेत, मग ते प्लंबर असतील, फिटर असतील, पिंजारी असतील, अशा लोकांच्या ची एक सूची आपण एक डिरेक्टरी मागच्या वेळेला आपण केली होती. आता एक यूट्यूब चॅनल आणि आज आम्ही त्या पेड मेंबरशिपसुद्धा आम्ही शरदजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करणार आहे. मी फार काही सांगणार नाही. आज चित्रकला स्पर्धा आहेत. खरं तर ह्या गेल्या वर्षी केल्या होत्या. यावर्षी आम्ही त्याला 500-550 चित्र आली. सांगलीमधलेच त्यांचं आजोळ मिरजेचं असल्यामुळं आपली बैलगाडा शर्यत, आपल्या सांगलीची प्रसिद्धी हे सगळं बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती काही करत नाही. पण या हिंदू व्यावसायिकांचा पुढचा टप्पा लोकांची अपेक्षा आहेत की एक डिरेक्टरी आणि एक कॉल सेंटर चालू करावं आणि त्या दृष्टीनं पण आपण करतोय. आणि आज इथं समोर आमचे काही खूप चांगले लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. आपण बघताय काही डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. आणि आता जो कालचा सगळ्यात म्हणजे ज्याचा तुमचा आवडीचा विषय आहे, लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल किंवा जबरदस्तीनं धर्मांतर, याच्याबद्दल गेल्या वर्षी एक कायद्याच्या बाबतीत मसुदा करण्याची समिती झालेली आहे. आमची अशी मागणी आहे की ह्या समितीचा रूपांतर लवकरात लवकर लव्ह जिहादच्या वरचा कायदा व्हावा, अशी सरकारला काल गेल्या सगळ्या महाराष्ट्रभर
हिंदू लोकांनी मागणी केलेली आहे. आज आम्ही हिंदू व्यवसाय बंधूच्या स्टेजवरनं पण ही मी मागणी करते आणि मला असं वाटते की हा आपला असा हा व्यवसाय द्यायचा उपक्रम ह्याच्यापेक्षा आणखीन शिवाय ट्रेनिंग प्रोग्राम पण आम्ही घेतले. जवळजवळ एक आम्ही 25-30 ट्रेनिंग प्रोग्राम घेतले. त्याच्या माध्यमातून महिलांना नवीन येणारं AI टेक्नॉलॉजी असेल या सगळ्यांना प्रशिक्षण द्यायचं काम 100-100चे ग्रुप केले होते आणि त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं. आणि आता तर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष सांगली जिल्ह्यातलेच रवी माणगावे असल्यामुळं प्रत्येक गावात एक उद्योजक अशी एक संकल्पना ते घेऊन येत आहेत 24 तारखेला. त्यामुळे मला असं वाटतं की एक व्यापक अर्थानं म्हणजे गेले 30-35 वर्ष सर असतील, सर भाजपचेही अध्यक्ष होते. इथं समोर श्रीकांत ताटे, अविनाश मोहिते बसलेत, आमच्या जिल्ह्याचे कार्यवाह आहेत नितीन देशमाने सर. आणि ही सगळी मंडळी, नेहा आता तरुण आहे, तरुण पिढी तरुण लोकांच्यावर होती आहे. आणि आमचे डॉक्टर नाटेकर त्यांच्या मिसेसनी या चित्रकला स्पर्धेचं सगळं बघितलेलं आहे. राहुल शेठ जे आमचे आर्किटेक्ट पती पत्नी आलेत. त्यामुळे चांगला वर्ग आणि एक चांगला दृष्टीनं इथं हा प्रोग्राम आणि हे जे सगळे लोक आमचे व्हॉलेंटियर्स एक फेटेवाले आहेत यांनी स्वतःनी उत्स्फूर्तपणे गेले 10 दिवस हे सगळेजण जोगळेकर असतील, इकडे आमच्या पिता आणि पुत्रीची जोडी म्हणाल आमच्या सरांची, तर अशी देवधर सरांची जोडी आहे. हे सगळे उत्स्फूर्तपणे आज आपल्या व्यवसायासाठी. आणि माझी सून खरं तर मी यावर्षी करायच्या मनस्थितीत नव्हतो कारण छोटं बाळ असल्यामुळं, पण ती पण आता बाळाला घेऊन इथं ऐश्वर्या बसली आहे आणि तिची पण जिद्द आहे की मी हे प्रदर्शन यशस्वी करणार. अर्थात नेहाची मोठी बहीण तिच्या मागे आहे. अशा सगळ्यांच्या सहयोगानं आजचं हे प्रदर्शन आणि शरदजी इथं आलेत. आता तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मी काही जास्त वेळ घेत नाही, पण असंच तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं नक्की ऐकायला मी उत्सुक आहे. एवढंच बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय. ते जमलेले सर्व हिंदू व्यावसायिक बंधू आणि भगिनींनो, आज एक अतिशय चांगला उपक्रम आणि त्याच्या उद्घाटनाला मला बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. हिंदूंनी हिंदूंसाठी व्यवसाय करावा, हिंदूंनी प्रत्येक गोष्ट हिंदू व्यावसायिकांकडूनच विकत घ्यावी, हे अशा योजना राबवण्याची बहुसंख्य हिंदू असलेल्या आणि ओरिजिनल हिंदूंचा देश असलेल्या देशात अशा गोष्टी कराव्या लागतात याच्या एवढं दुर्भाग्य नाही. अमेरिकेमध्ये असं करावं लागत नाही, अफगाणिस्तानात, दुबईमध्ये अशा योजना राबवाव्या लागत नाहीत. पण एकमेव दुर्भागी देश आहे हा की हा हिंदूंचा असून सुद्धा हिंदूंनाच आपल्याच घरामध्ये संघटित व्हावं लागतं. हे म्हणजे असं झालं की माझ्या घरामध्ये मी पोंक्षे कुटुंब आहे आमचं, तर आमच्या कुटुंबामध्ये आम्ही पोंक्षांनीच एकत्र यायचं आणि आम्ही पोंक्षांनी आमच्याच घरामध्ये असं ठरवायचं की फक्त पोंक्षांच्या घरातल्या आईने बायकोनी केलेले पदार्थ आम्ही खायचे. केळकरांच्या घरात केळकरांनी असं ठरवायचं की केळकरांच्या घरात त्यांच्याच आईनी मावशीने बायकोनी केलेले फक्त पदार्थ खायचे. केळकरांच्या घरात फक्त केळकरांनी केळकरांशी संवाद साधायचा. याच्या एवढं दुर्भाग्य नाही हो दुसऱ्या. त्या निवडणुकांमध्ये आज सगळ्या सोशल मीडियावर सर्वांनीच बघितलं असेल कदाचित, मालेगावला उपमहापौर एक महिला, मुस्लिम महिला उपमहापौरपदी बसली आणि उपमहापौर पदाच्या तिच्या कार्यालयाच्या भिंतींवरती एकमेव फोटो लावलाय तिने. त्या फोटोमध्ये जो माणूस आहे त्यांनी या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं, 3-3.5 हजार मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्या फोडल्या, लाखो बायकांवरती बलात्कार केले, त्यांना गुलाम बनवलं, हजारो लाखो हिंदूंना मुस्लिम धर्म जबरदस्तीनं स्वीकारायला भाग पाडलं. अशा महाराष्ट्रातल्या एका मालेगाव नावाच्या महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसलेल्या मुस्लिम महिलेच्या कार्यालयाच्या मागच्या भिंतींवरती टिपू सुलतानचा फोटो लावलाय. गांधी नाही.
म्हणजे आम्ही सावरकर शिवाजी तर आम्ही म्हणजे विचार पण करत नाही, पण गांधी तरी असले पाहिजे, नेहरू तर असलेच पाहिजे. म्हणजे एक वेळ गांधीजींचाही लावला नाही तरी चालेल, पण नेहरूंचा तर लावला पाहिजे. सेक्युलर देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे. वक्फ बोर्ड कायदा आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे. संविधान बचाव म्हणून मुंबई येणारे स्वतः संविधानामध्ये सेक्युलरिझम हा शब्द नंतर घुसळला, त्यांचा तरी फोटो लावला पाहिजे. 19 वर्ष ज्या पक्षांनी सातत्याने त्यांचं नांगुलं चालन केलं आणि 79 वर्षांमध्ये 3 कोटी म्हणजे स्वतःचं घर वेगळं घेतलंच त्यांनी, पाकिस्तान नावाचं स्वतःचं हक्काचं वेगळं घर मागून घेतलंच, ओरबाडून घेतलंच, रक्तपात करून घेतलं, 10 लाख हिंदूंचे बळी घेऊन घेतलं. त्याच्यानंतर जे इथे राहिले आणि त्यांनी इथं राहावं म्हणून जे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्यांचा तरी फोटो पाहिजे. मग टिपू सुलतानचा फोटो आहे, पण हिंदू जागेच व्हायला तयार नाही. मी फार वेळ इथे भाषण करणार नाही आहे, कारण याच्यानंतर सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली, म्हणून वंदे मातरम आणि हिंदू राष्ट्र या विषयावरती माझं व्याख्यान आहे 6:15. तुम्ही तिथे इथून 5 मिनिटांतरावर असेल ते, है ना, त्यामुळे तुम्ही अवश्य या ऐकण्यासाठी. इतकी भयानक परिस्थिती आहे आज भारतामध्ये. 79 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन. एक अख्खा देश मुस्लिम राष्ट्र मिळवल्यानंतर उरलेला जो देश आहे तो हिंदूंचा न होता तो सर्वधर्म समभावाचा झाला, सेक्युलर झाला आणि त्यातली 8 राज्य मुस्लिम बहुसंख्य झाली. पुन्हा एकदा 79 वर्षानंतर 47ची परिस्थिती आणलेली आहे. मी कुठेतरी एका ठिकाणी वाचलं होतं की 47 साली देश स्वतंत्र नाही झाला, 47 साली देशाचे तुकडे नाही झाले, देशाचे तुकडे होण्याची सुरुवात झाली. तो फक्त पहिला टप्पा होता. आता दुसऱ्या टप्प्यावर आलोय आपण. अजून एक तुकडा, दर 75 वर्षांनी एक तुकडा. हिंदू जागाच होत नाही. म्हणून अशा प्रकारची प्रदर्शनं, अशा प्रकारची आंदोलनं करावी लागतात. बरं, हे आम्ही सांगायला गेलो हिंदूंनो, फक्त हिंदू तुमच्या घरात येणारा कार्पेंटर, तुमच्या घरात येणारा प्लंबर, तुमच्या घरामध्ये येणारा वायरमन हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंनाच बोलवा. तो किती उर्मट असला तरी चालेल, तो उशिरा आला तरी चालेल, आज येतो म्हणून सांगून 4 दिवसांनी आला तरी चालेल. धर्मांतरण होण्यापेक्षा 4 दिवस त्याची वाट बघणं कधी चांगलं. मी बोलतो, मला एकाने विचारलं होतं की तुम्ही पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाही, महागाईबद्दल कधीच बोलत नाही. मी त्यांना उत्तर दिलं होतं की माझं पेट्रोल समजा उद्या 200 रुपयावर गेलं, डिझेल 300 रुपये लिटरवर गेलं, तर मी एक वेळ चालत जाईल सांगलीवरनं मिरजेला, पण मी हिंदू म्हणून चालत जाईल. पेट्रोल डिझेल 10 रुपये लिटरवर आलं, इतकं स्वस्त झालं, कदाचित फुकटच झालं, पण जर त्यासाठी मला धर्म बदलावा लागणार असेल तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय की स्वतःचा धर्म कधी विकू नकोस. 40 दिवस अनन्वित यातना सहन करून महाराजांनी केवळ धर्मांतरण करणार नाही म्हणून आपले प्राण सोडले. त्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. तेव्हा मला पेट्रोल डिझेल महाग झालं तरी चालेल, माझ्या भाज्या महाग झाल्या तरी चालतील, मी भाकर तुकडा खाऊन राहीन, मी एक वेळच जेवून राहीन, पण मी एकाच कपड्यात राहीन, पण मला हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल.
कारण तुम्ही जरी कन्वर्ट झालात तरी ओरिजिनल जो इस्लाम आहे, जो अरबस्थानातून आलेला आहे, तो तुम्हाला तुमचा मानत नाही. भारतातल्या मुसलमानांना हे नीटपणे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. भारतीय मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे कोणी समाज सुधारकच तयार होत नाही. चार पाच पिढ्या मागे गेला तर सगळे हिंदू आहेत. 98% भारतीय मुसलमान हे 5-6 पिढ्यांच्या पाठीमागं हिंदू होते. घाबरले, जीवाला घाबरले, तलवारी मानेवर ठेवल्याबरोबर घाबरले त्यांच्या 5च्या पिढ्या. बरं, घाबरणं हे काही चुकीचं नव्हे. आत्ता मी गॅरंटी देऊन सांगतो, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मानेवर जर तलवार ठेवली आणि त्याला सांगितलं की हिंदू हो, मुसलमान हो, नाही तर आत्ता तुझी मान कापतो, तर इथले 100% हिंदू हे मुसलमान होतील. याच्यात चुकीचं काही नाही. आपण होणार मुसलमान, घाबरणार, आपण मान कापली जाण्यावर घाबरणार नाही. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती संभाजी महाराज असतात. आपण सगळेच जण माना कापून घेतले तरी हिंदू सोडणार नाही असं झालं तर मग संभाजी महाराजांचं वेगळं महत्त्वच राहणार नाही काही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं महत्त्वच राहणार नाही. सावरकरांचं, भगतसिंगचं वेगळं महत्त्व काय? कारण ते या सगळ्याला घाबरले नाही. आम्ही घाबरलो, त्यांच्या 4-5 पिढ्या मागच्या सगळ्या घाबरल्या, मुसलमान झाल्या. पण आता त्यांनी हिंदू व्हायला पाहिजे. जे मुसलमान झाले त्यांना ते खरे ओरिजिनल मुसलमान मानतच नाही. आपण जसे काफर आहोत तसे ते त्यांच्यासाठी तुच्छ आहेत, ते गुलाम आहेत. त्यामुळे इथले जे मुसलमान आहेत, जे कन्व्हर्टेड सगळे मुसलमान आहेत, हे मुस्लिम राष्ट्रामध्ये जात नाहीत. तर त्यांना तिथे गुलामाची किंमत आहे. खरं तर हे सगळं राजकीय पातळीवर झालं पाहिजे. आमदार खासदारांनी सगळं तर केलं पाहिजे. त्यांच्याकडे ती पॉवर आहे, त्यांना संरक्षण मिळतं सरकारकडनं. हे मी बोलतो, माझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे, पोलीस कोणी नाही आहे, बंदूकधारी. आमदार खासदारांच्या आजूबाजूला ते असतात, त्यांना संरक्षण असतं. त्यांनी खरं तरी बोललं पाहिजे. एकच किस्सा सांगतो आणि थांबतो. आर्थिक नाकाबंदी किती महत्त्वाची असते. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले, बेचिराग करून टाकलं आणि जपान एकदम संपला महायुद्धामध्ये. जपान संपला, जर्मनी संपला. त्याच्यामुळे सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेला पाठी यावं लागलं, माघार घ्यावी लागली. नाहीतर आपण तेव्हाच या देशावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला असता. दुर्दैव आहे. आपण जपान पूर्ण संपलं. आता या जपानला पुन्हा उभं करण्याची सगळी जबाबदारी आंतरराष्ट्रीय समितीने अमेरिकेवर टाकली. जपानच्या राष्ट्राध्यक्षांचा नाईलाज झालेला होता. अख्खं राष्ट्र पुन्हा उभं कसं करणार? एवढा पैसा कुठून आणणार? त्यामुळे त्यांना ते स्वीकारावं लागलं. अमेरिकेलाही हे स्वीकारावं लागलं की अणुबॉम्ब कुणीही कोणावर टाकायचं नाही. हे सगळे कायदे मोडून त्यांनी अणुबॉम्ब टाकला होता एका देशावरती. त्यामुळं अमेरिकेला ती जबाबदारी स्वीकारावी लागली. आता एक देश अख्खा उभा करायचा म्हटल्यावर करोडो रुपये इन्व्हेस्ट करणं आलं. आता एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे तर ते वसूल कसे करणार? म्हणून अमेरिकेने त्याच्या बदल्यामध्ये आंतरराष्ट्रीय समितीकडे एक परवानगी मागितली की आम्हाला जपानची बाजारपेठ ओपन करून द्या, की आम्हाला अमेरिकन प्रॉडक्ट आता सगळीकडे कुठलाही माणूस कुठल्याही देशात जाऊन व्यवसाय करू शकतो. पण ती दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची परिस्थिती नव्हती, तेव्हा विशेष परवानगी घ्यावी लागायची. आता जपानचा पुन्हा नाईलाज झाला आणि अमेरिकेला ती परवानगी द्यावी लागली आणि जपानची बाजारपेठ अमेरिकन प्रॉडक्टसाठी खुली झाली. अगदी साधं तुम्हाला पटकन कळलं नसेल तर सांगतो, महाराष्ट्र सरकारकडे रस्ते बनवायला पैसे नसतात.
मग महाराष्ट्र सरकार रस्ते बनवण्यासाठी RBI सारख्या एखाद्या संस्थेला नेमतं. मग RBI सारखी एखादी रोड बिल्डर असतात, ती काय करतात, हजारो कोटी रुपये खर्च करून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवे बनवतात. आणि यासाठी ते कंपनी जो खर्च करते, महाराष्ट्र सरकार त्यांना ते पैसे देऊ शकत नाही. मग ते पैसे वसूल करण्यासाठी टोल बसवण्याची परवानगी सरकार त्यांना देतं. ते जे काही 1,000-1,500 कोटी रुपये रस्ता बनवण्यासाठी खर्च केलेले असतात त्या कंपनीने, ते पैसे त्यांनी टोलमधनं पुढची अनेक वर्ष वसूल करायचे असतात. म्हणून ते टोल कधी संपत नाही. कारण हे जे रिझर्व्ह बँकेकडनं 1,000-1,500 कोटीचं कर्ज जे काढलेलं असतं, ते कर्ज संपतच नाही. साधं डोळ्यासमोर आणा, आपण 40-50 लाखाचं घराचं कर्ज घेतो, ते आयुष्याची पुढची 20-25 वर्ष आपण ते फेडतो. इथे एक कंपनी एक रस्ता बांधण्यासाठी 1,500-2,000 हजार कोटी रुपये कर्ज घेते रिझर्व्ह बँकेकडनं. त्याचा हप्ता किती असेल आणि ते टोल आपण किती भरतो आणि किती गाड्या जातात, या टोलमधनं ते वसूल करायचे असतात. त्याच्यात परत सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांचे हप्ते जातात. हा भाग वेगळा. सेम धर्तीवरती अमेरिकेनं जपानला पुन्हा उभं करायचं आहे. त्याच्या बदल्यात काय करायचं, ते पैसे वसूल कसे करायचे, तर जपानच्या बाजारपेठेमध्ये अमेरिकन प्रोडक्ट्स टाकायची. म्हणजे अमेरिकन शोरूम्स, गाड्यांची शोरूम, दागिन्यांची शोरूम, हॉटेल्स, सगळे मॉल्स, सुपर मार्केट सगळी उभी करायची. ती सगळी जपानला नाईलाजाने उभी करायला लावली. जपानीज सामान्य माणसाला आपल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाची ही उणीव किंवा ही जी मजबुरी आहे ही लक्षात आली. त्यांनी कोणी तिथे आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात मोर्चा काढला नाही, त्यांनी समजून घेतलं. पण जपानीज माणसांनी जपान राष्ट्रावर इतकं भयानक प्रेम केलं होतं की त्यांनी मनोमन हे लक्षात घेतलं त्यांनी की सरकार मजबूर आहे, आपण मजबूर नाही. सरकारला जबरदस्तीने परवानगी अमेरिकेला द्यावी लागले, त्यांचा नाईलाज आहे. पण त्या अमेरिकन जी प्रॉडक्ट्स विकणाऱ्या दुकानं आता उभी राहणार आहेत, दागिन्यांची दुकानं, गाड्यांची दुकानं, साध्या साध्या वस्तू मिळणारी साधी स्टोअर्स, हॉटेल्स, ह्या दुकानांमध्ये जाऊन अमेरिकन प्रॉडक्ट विकत घ्यायचं की नाही हे मात्र जपानीज माणसाचं वय अमेरिकन उद्योगपतींच्यापर्यंत कधीही पोचवणार नाही. कुठलंही आंदोलन नाही, कुठलाही मोर्चा नाही, अशा प्रकारचं कुठलंही संमेलन नाही, काहीही नाही. फक्त प्रत्येक जपानीज माणसांनी, आणि त्यावेळेला जपानीज माणसं मुळात अख्ख्या देशाची मिळून 1 कोटी होती, जी आत्ताही 1.5 कोटीच आहे. आजही अख्ख्या जपानची लोकसंख्या ही मुंबईपेक्षा कमी आहे. इतकी छोटीशी माणसं असलेला देश, इतकी छोटी लोकसंख्या असलेला देश, फक्त त्यांनी एकच त्यांच्याकडं प्रबळ गोष्ट होती जी आपल्याकडे नाही आहे, ती म्हणजे जपानीज माणसांनी जपान राष्ट्रावर अतोनात प्रेम केलं. ते सगळे राष्ट्रप्रेमी होते. आणि त्यांनी मनोमन ठरवलं की तुम्ही दुकानं किती उघडा, अमेरिकन दुकान जपानमध्ये उभं राहिलं, जपानमधल्या वस्तू घ्यायला अमेरिकेतला नाही माणूस येणार आहे, तो जपानीज माणूसच येणार आहे. सांगलीमध्ये हिंदू धर्मावर सातत्याने अटॅक करणारे अहिंदूंनी जर दुकानं उघडली तर त्या वस्तू विकत घ्यायच्या की नाही हे सांगलीतला हिंदू माणूस ठरवणार. आणि त्यांनी जर हे ठरवलं आणि एका अहिंदूचे टोमॅटो सकाळपासून तो 5 किलो टोमॅटो विकायला बसला आहे, त्याचा एकही टोमॅटो जर विकला गेला नाही आणि असं जर 1 महिना झालं तर काय होईल? काहीही कुठलंही आंदोलन, कुठल्याही मारामाऱ्या, कुठल्याही तलवारी, कुठलंही निदर्शनं, मोर्चे न काढता अतिशय शांततेने तुम्ही त्यांना गुडघ्यावर आणू शकता, तुम्ही त्यांना नाक रगडायला भाग पाडू शकता. आर्थिक नाकाबंदी ह्याच्यासारखं भयंकर मोठं सामान्य माणसाच्या हातातलं शस्त्र नाही. फक्त त्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील. फर्निचर बनवायचं असेल तर शोधावा लागेल तुम्हाला, आणि संपूर्ण जगाचं दारुल इस्लाम बनवायचंय
त्यामुळं प्रत्येक अशा व्यवसायांमध्ये प्लंबिंग, वायरमॅन, रिक्षा, टांगे, या सगळ्या अशा ज्या व्यवसाय रोजमर्रा की जिंदगीमध्ये ज्या लागतात, अशा सगळ्या व्यवसायामध्ये आता त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्हाला ते प्रमाण पण वाढवावं लागेल. आपल्या तरुण मुलांना या गोष्टी करायला भाग पाडाव्या लागतील. त्याचं महत्त्व समजून द्यावं लागेल. पुढच्या वेळेला या प्रदर्शनामध्ये एक वायरमनचं स्टॉल असायला पाहिजे, एक प्लंबरचा स्टॉल असायला पाहिजे, एक असं तुमच्याकडं एखादा असा व्हॉट्सॲप ग्रुप सांगलीमध्ये तयार व्हायला पाहिजे की तुम्हाला घरामध्ये नळ गळतोय, पंखा बंद पडलाय, वायर बदलायची आहे, टी व्ही फ्रीज रिपेअर करायचं आहे, असं कुठलंही कामसाठी जर तुम्हाला हिंदू टेक्निशियन हवा असेल तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती तुम्ही फक्त आपला पत्ता आणि हे टाकलं आणि माझा पंखा बंद पडला आहे, माझा फ्रीज बंद पडला आहे, मला हिंदू माणूस पाठवा, अशा पद्धतीचं आहे म्हणतात. मग ते पोचलं पाहिजे जास्तीत जास्त. त्याचा एक मोठा स्टॉल किंवा त्याची एक मोठी जाहिरात इथे लावली पाहिजे. लोकांना तो नंबर, प्रत्येक हिंदू माणसाच्या मोबाईलमध्ये तो नंबर पाहिजे की माझ्या घरातला कुठलाही प्रॉब्लेम आला त्या नंबरवर मी फोन केला की तो प्रॉब्लेम सॉल्व करायला माझ्या घरामध्ये फक्त हिंदू टेक्निशियन येईल. मी भाजीपाला घ्यायला जाईन, मी फळं भाजी घ्यायला जाईन, मी काहीही विकत घ्यायला जाईन, ते विकत घेताना मी फक्त हिंदू माणसाकडूनच ते घेईन. आणि हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू विकत घ्याव्या हे सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. मी कुठल्याही धर्माचं नाव घेतलं नाही, पण हिंदूंनी हिंदूंकडून विकत घ्यावं. म्हणजे जर प्रत्येक दुकानामध्ये की जैन डोसा मिळतो का, जैन चकली आहे का, आणि हा त्यांना दिलेला संविधानाने जर अधिकार आहे तर मग हिंदूंना सुद्धा, बरं जैन पण हिंदूच आहे, जैन, शीख, बुद्ध हे सगळे हिंदू आहेत, या हिंदूंच्या शाखा आहेत. या काँग्रेसवाल्यांनी त्याचे वेगळे धर्म बनवले. त्यामुळं हे हिंदू व्यवसायक संघ आणि त्यांचं हे प्रदर्शन हे काळाची फार मोठी गरज आहे आणि अत्यंत मोलाचं काम आमचे केळकर दाम्पत्य करत आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आता मला इथून 5:45 वाजले आणि 6 वाजता व्याख्यानाला जायचं आहे. त्यामुळे आपण पण सगळ्यांनी तिथे व्याख्यान ऐकायला यावं आणि जर देशावर, राष्ट्रावर प्रेम करत असाल, तुमच्या पुढच्या नातवंडांना हिंदू देशातच राहावं त्यांनी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे उपाय करायला सुरुवात करा. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी केळकर साहेब तुमचा, वहिनी तुमचा, सगळ्यांचा खूप आभारी आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.